Hello everyone, how are you? I hope you are studying well. Welcome to my YouTube channel Chemistry by Janvi ma'am. In this video, we have made different concepts related to chemistry. बरोबर आहे. याच्यामध्ये आपण आता ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझम या व्हिडिओज मध्ये आपण आता व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे. बघा, GOC मधला व्हिडिओ नंबर 20, दॅट व्हिडिओ कन्सिस्ट ऑफ ऍडिशन रिॲक्शन्स, आणि ऍडिशन मधले आपण त्याच्यामध्ये 2 पॉइंट्स कव्हर केलेत, इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिॲक्शन अँड न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिॲक्शन. हे दोन्ही पॉइंट आपण त्या 20 नंबरच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले. नेक्स्ट व्हिडिओ आपला आहे सबस्टिट्यूशन, आणि बेसिकली वी आर गोइंग टू सी इन व्हिडिओ नंबर 21, दॅट वन इज न्यूक्लिओफिलिक ऍडिशन. आणि आज आपल्याला बघायचं आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन, अँड टुडे वी आर गोइंग टू सी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. ठीक आहे, चला तर आपण सुरू करूया. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सो सबस्टिट्यूशन वी ऑलरेडी नो व्हॉट इज सबस्टिट्यूशन. रिप्लेस करायचं म्हणजे एक एलिमेंट बाजूला काढायचं, त्याच्या जागेवर दुसरा आणायचा. आणि आता काय रूल आहे, इलेक्ट्रोफाईल. सो पॉझिटिव्हली चार्ज एखादा मटेरियल बाहेर काढायचं, त्याच्याऐवजी इलेक्ट्रोफाईल आणायचं. लक्षात येते. सो सपोज आय हॅव सम स्पीसीज, आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह कोण येतं, H. जनरली हायड्रोकार्बन्स किंवा आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला H हा बऱ्यापैकी सगळीकडे प्लस वाला दिसतो. इज इट ओके. आणि मी एक एखादा इलेक्ट्रोफाईल घेतला. ओके, इलेक्ट्रोफाईल लाईक NO2 प्लस, ओके, और Cl प्लस, और एनिथिंग प्लस साइन वाला कुठला तरी इलेक्ट्रोफाईल घेतला. सो व्हॉट विल हॅपन, दिस H विल गेट रिप्लेस्ड बाय इलेक्ट्रोफाईल. So my product will be this substrate will now have electrophile and H plus will go out. लक्षात येते. So this is about electrophilic substitution. नेक्स्ट वन, आपण सबस्टिट्यूशनच्या स्टार्टिंग मध्येच बघितलं होतं की इलेक्ट्रोफाईल म्हणजे जरी पॉझिटिव्ह चार्ज असला तर त्याच्यासोबत कोणीतरी निगेटिव्ह वाला असतोच. बरोबर की नाही, कारण की नुसता पॉझिटिव्ह असं कुठलं केमिकल बाजारात मिळणार नाही. बरोबर. So whenever we have a electrophile, it is always accompanied with some negative charge. We can call it as nucleophile. तर ह्या सबस्ट्रेट मध्ये E जातो, E आतमध्ये गेला, इलेक्ट्रोफाईल आत गेला आणि न्यूक्लिओफाईल गेला नाही. कळलं. ओके. सो इलेक्ट्रोफाईल कंबाइन्स विथ सबस्ट्रेट, नॉट न्यूक्लिओफाईल. दॅट्स वाय इट इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके. मग हा न्यूक्लिओफाईल काय करतो, जो आपला बाहेर आलेला प्लस वाला आहे त्याच्याबरोबर बॉन्ड करतो. बघा, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन आपण ज्या आधी बघितलंय SN1 SN2, त्यामध्ये न्यूक्लिओफाईल आत जात होता आणि मायनस वाला या E बरोबर जात होता. आता एक्झॅक्टली अपोजिट. लक्षात आलं. सो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके. नाव नेक्स्ट थिंग, सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपण जेव्हा बघितलंय मागच्या व्हिडिओमध्ये, सबस्टिट्यूशन रिॲक्शन जनरली sp3 कार्बन विल शो सबस्टिट्यूशन रिॲक्शन. व्हाय? बिकॉज sp2 or sp carbon, they will generally prone to addition reaction because they are unsaturated. बरोबर. unsaturated चा काय होणार आहे, सॅच्युरेटेड. सो जनरली ते ऍडिशन रिॲक्शन देतात आणि sp3 कार्बन आपला सबस्टिट्यूशन देतो. लक्षात येते. आता या केसमध्ये म्हणजे आपण जेव्हा sp3 कार्बनच्या अॅलिफॅटिकच्या रिॲक्शन बघितल्यात, इट वॉज शोईंग न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. ठीक आहे. मग इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कोण दाखवतं, दॅट इज द क्वेश्चन. ठीक आहे. आपण याच्यामध्ये SN1 SN2 आहे ना, प्रायमरी सेकंडरी टर्शरी, SN1 आणि SN2 त्या 2 रिॲक्शन देतो. तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कोण देतं, दोज विचार. बघा, इलेक्ट्रोफाईल ऍड करायचा आहे म्हणजे हा जो स्टार्टिंग मटेरियल आहे हा कसा पाहिजे, इलेक्ट्रॉन रिच पाहिजे. बरोबर ना. सो दॅट इट कॅन अट्रॅक्ट दिस इलेक्ट्रोफाईल. लक्षात येते. सो इलेक्ट्रॉन रिच पण पाहिजे, पण सॅच्युरेटेड पण पाहिजे, किंवा अदरवाईज इलेक्ट्रॉन रिच पाहिजे पण ऍडिशन नाही झालं पाहिजे. बघा, इलेक्ट्रॉन रिच म्हणजे डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड, पण ऍडिशन नको. मग असला कोण कार्य करते आपल्याकडे, बेन्झीन रिंग. ओके. बेन्झीन रिंग विल नॉट शो ऍडिशन रिॲक्शन. वाय? बिकॉज इफ एनी डबल बॉन्ड ऍडिशन रिॲक्शन दाखवली तर काय होईल, डबल बॉन्डचं होणार सिंगल बॉन्ड, आणि त्याचा ॲरोमॅटिक नेचर काय होणार आहे, डिस्टर्ब होणार. बरोबर. सो इट विल नेव्हर शो ऍडिशन रिॲक्शन. इन्स्टेड ऑफ दॅट इट विल शो ऑलवेज सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके. सबस्टिट्यूशन म्हणजे काय, आपल्या या बेन्झीन रिंगला हायड्रोजन्स असतात. सो these hydrogens they will get substituted by another groups. ओके. सो या हायड्रोजनला आपण सबस्टिट्यूट केलं दुसऱ्या कोणत्या तरी ग्रुपनी, लाईक इलेक्ट्रोफाईलने.
कळलं? सो देन इट विल बी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. लक्षात येते? सो फर्स्ट थिंग, अरोमॅटिक कंपाऊंड्स विल नॉट शो ऍडिशन रिएक्शन. म्हणजे बघा sp2 कार्बन आहे, ऍडिशन दाखवायला पाहिजे पण तो दाखवत नाही. का? कारण की अरोमॅटिक नेचर डिस्टर्ब होत. दुसरी गोष्ट काय, सबस्टिट्यूशन दाखवतो का तर बाहेरचा हायड्रोजन काढून ई लावला, आतल्या डबल बॉन्डला काय हात लागत नाही. सो इट विल शो सबस्टिट्यूशन. नेक्स्ट वन, इट विल मेजरली शो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता क्वेश्चन आहे, इलेक्ट्रोफिलिकच का, न्यूक्लिओफिलिक का नाही? बघा, बेन्झीन रिंग हॅव 3 पाय बॉन्ड्स. बेन्झीन रिंग हॅव 3 पाय बॉन्ड्स. बेन्झीन रिंगचं स्ट्रक्चर माहिती आहे सगळ्यांना, sp2 कार्बन, प्लेनर स्ट्रक्चर. प्लेनर स्ट्रक्चर आणि वरती आणि खाली दोन्हीकडे काय असतं, पाय इलेक्ट्रॉनचं क्लाउड. बरोबर? सो दोन्हीकडे इलेक्ट्रॉन भरपूर आहेत. इट इज इलेक्ट्रॉन रिच. इलेक्ट्रॉन रिच असल्यामुळे तो कोणाला अट्रॅक्ट करणार आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंटला. दिस इज वन थिंग. सेकंड थिंग, न्यूक्लिओफाइल जो इलेक्ट्रॉन रिच आहे तो त्याला अट्रॅक्ट करणार नाही. लक्षात येते? वन्स अगेन, बेन्झीन रिंग इज इलेक्ट्रॉन रिच, दॅट्स वाय इट विल attract electrophile, not nucleophile. So this question is generally asked in exam. Aromatic compounds will show. So answer is electrophilic substitution reaction. फक्त इलेक्ट्रोफिलिक नाही, फक्त सबस्टिट्यूशन नाही, दोन्ही. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. इट विल नॉट शो ऍडिशन रिएक्शन, इट विल नॉट शो न्यूक्लिओफिलिक वाला रिएक्शन. इज इट ओके? कळाले? सो वॉट एव्हर आय हॅव एक्सप्लेन, आय होप यू हॅव अंडरस्टूड. राईट डाऊन इन युअर ओन वर्ड्स why aromatic compounds show electrophilic substitution reaction. ठीक आहे? चला, सो आता आपण पुढचा पॉइंट बघूया, रेग्युलर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन बघूया. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण 2-3 पार्ट्स मध्ये व्हिडिओ करणार आहे. फर्स्ट पार्ट काय असणार आहे त्याचा, तो कोणकोणत्या रिएक्शन आहेत. ठीक आहे? दुसरा पार्ट की समजा बेन्झीन रिंग वरती सबस्टिट्यूशन असेल, म्हणजे बेन्झीन रिंग वरती OH असेल, NH2 असेल, ब्रोमीन असेल, तर काय होणार, म्हणजे आपला जो इलेक्ट्रोफाईल आहे तो कुठं जातो, ऑर्थोला, मेटाला का पॅराला. ठीक आहे? आणि मग त्याच्यावरनं कोणाचा रेट फास्ट आहे, कोणाचा रेट स्लो आहे. म्हणजे बेन्झीन रिंग नुसती आहे आणि बेन्झीन रिंगला OH लावला तर कोण फास्ट देणार, कोण स्लो देणार, ते आपल्याला बघायचं. ठीक आहे? चलो, सो विल स्टार्ट दिस पॉइंट. द पॉइंट इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. इट इज रिटन ॲज aromatic electrophilic substitution. Aromatic electrophilic substitution. ठीक आहे? चला सुरू करूया. आपला मेन पॉइंट की विच इलेक्ट्रोफिलिक रिएक्शंस विल सी इन केस ऑफ aromatic compounds. ठीक आहे? सो देर आर मेजरली 5 reactions that we see. हॅलोजनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन, फ्रेडेलक्राफ्ट अल्कायलेशन, फ्रेडेलक्राफ्ट असायलेशन. ठीक आहे? आता या 5 रिएक्शन, ह्या 5च का, तर असं काही नाहीये, जास्त रिएक्शन पण आहे, पण ह्या 5 प्रत्येक टॉपिक मध्ये. बाकीच्या एखाद दुसरी आहे, रायमर टायमन रिएक्शन आहे, ओके, किंवा कोलबेज रिएक्शन आहे. सो दीज रिएक्शन्स आर देअर, बट दे आर इन सम टॉपिक, सगळीकडे नाही आहेत, पण ह्या 5 रिएक्शन प्रत्येक टॉपिक मध्ये. फॉर एक्झाम्पल, aromatic amines, aromatic ether, phenol, aromatic alcohol, aromatic aldehyde म्हणजे बेन्झाल्डिहाइड, बेन्झोइक ऍसिड, म्हणजे जिथं जिथं बेन्झीन रिंग येणार तिथे तिथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला या 5 रिएक्शन स्टडी करायचे. लक्षात आलं? सो व्हॉट एव्हर आय एम टीचिंग टुडे, दिस विल हेल्प यू फॉर ऑल टॉपिक्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे ऑर्गॅनिकचे सगळे जे पुढचे आपले टॉपिक्स असणार आहेत, म्हणजे अल्केन, अल्कीन, अल्काइन किंवा अल्कोहोल, फिनॉल, इथर, प्रत्येक केसमध्ये आपल्याला ॲलिफॅटिक कंपाऊंड्स आणि अरोमॅटिक कंपाऊंड्स असे 2 पार्ट मध्ये स्टडी करायचे. त्या अरोमॅटिक मध्ये या 5 रिएक्शन सगळ्यामध्येच आहेत. म्हणजे आज सांगणार आहे ते सगळ्याला कॉपी पेस्ट चालते. ठीक आहे? चलो, सो फर्स्ट वन इज हॅलोजनेशन. हॅलोजनेशन म्हणजे काय, वी आर गोइंग टू ऍड हॅलोजन. नायट्रेशन, नायट्रो ग्रुप. सल्फोनेशन, सल्फोनिक ग्रुप. फ्रेडेलक्राफ्ट अल्कायलेशन, अल्किल ग्रुप. फ्रेडेलक्राफ्ट असायलेशन, असाइल ग्रुप. ओके, बघा. सो हॅलोजनेशन रिएक्शन, इट इज बेन्झीन रिंग plus Cl2 will give you product benzene ring having Cl. Cl2 मध्ये 2 क्लोरीन आहेत, बरोबर. एक क्लोरीन म्हणजे याला एकाला म्हणायचं Cl प्लस, एकाला म्हणायचं Cl मायनस. कळाले? सो प्लस वाला क्लोरीन इकडे गेला, यातला हायड्रोजन या मायनस बरोबर आला. बाय प्रोडक्ट इज HCl. इज इट ओके? सो दिस product is called as chloro
benzene. Okay, it is like halobenzene. You can use bromobenzene, iodobenzene. ठीक है. So Cl2 ऑब्विसली aromatic compounds आहेत. aromatic compounds आधीच स्टेबल असतात, आळशी असतात, एक नंबरचे कोणती रिएक्शन देत नाही, पण आपल्याला रिएक्शन करायची, त्यामुळे स्पीड वाढवावं लागेल कारण की ते आळशी आहेत ना, मागं लागायचं. सो त्याच्यासाठी व्हॉट वी नीड अ कॅटलिस्ट. ओके, सो whenever we have halogen the catalyst is AlCl3. ओके, इट इज रिटन एज अनहाइड्रस AlCl3. मी लिहिणार नाही, बोर होतं. ठीक आहे, अनहाइड्रस AlCl3. ओके, सो व्हॉट इज रिएजंट फॉर हॅलोजनेशन? I write reagent here. It is Cl2 in AlCl3. If Cl is not there, Br2, we can use FeBr3 or even AlBr3, काही पण चालते. लेविस ऍसिड कॅटलिस्ट पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट वन, नायट्रेशन. In case of nitration, we use the reagent HNO3, nitric acid. Okay, nitric acid, if you break down into two parts, it is OH, NO2, OH minus, NO2 plus. So आपला हा जो NO2 plus आहे तो रिंग कडे जातो. प्रोडक्ट काय होते बघा, बेन्झिन रिंगला NO2, बेन्झिन रिंगला NO2 आणि बाय प्रोडक्ट मध्ये कोण, OH, आणि इथला H गेला. So by product is HOH, that is H2O. Okay, again this reaction is again having slow speed. Aromatic compounds are stable reactivity कमी, catalyst पाहिजे, and catalyst for this reaction is H2SO4. Is it okay? So what we use here for nitration, we use HNO3 plus H2SO4. It is also called as nitrating mixture. ओके, नायट्रेशन करायला वापरायचं मिक्सचर. दोन ऍसिड कंबाईन करतोय, नायट्रेटिंग मिक्सचर. ओके, द प्रॉडक्ट इज कॉल्ड एज नायट्रोबेन्झिन. ओके, नाउ थर्ड रिएक्शन, सल्फोनेशन. इन सल्फोनेशन वी हॅव बेन्झिन रिंग प्लस H2SO4. बरोबर, सल्फोनेशनला सल्फ्युरिक ऍसिड पाहिजे. बरोबर, सल्फ्युरिक ऍसिडचे दोन तुकडे कसे होणार, ह्याच्यासारखं OH. बघा, O आणि H गेलाय, मागं काय राहिलं, SO3H, OH, SO3H, OH मायनस, SO3H प्लस. SO3H मधल्या S वरती प्लस चार्ज आहे. बरोबर, सो प्रॉडक्ट इज बेन्झिन रिंग हॅव्हिंग SO3H आणि OH आणि H बाहेर पडला. सो द प्रॉडक्ट बाय प्रॉडक्ट इज वॉटर. नेम ऑफ दिस कंपाउंड इज बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. ओके, आता बघा, सल्फ्युरिक ऍसिड इथं कॅटलिस्ट होता, इथं सल्फ्युरिक ऍसिडच रिएजंट आहे. बरोबर ना. सो कॅटलिस्ट कोण, कॅटलिस्ट सुद्धा तोच. ओके, सो व्हॉट वी कॅन से, ये रिएजंट इज आयदर H2SO4, म्हणजे H2SO4च भरपूर घ्यायचा. ओके, कॉन्सन्ट्रेटेड पाहिजे अर्थातच. ओके, दोन्ही केसेस मध्ये इथं पण कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड्स सगळे कॉन्सन्ट्रेटेड. ठीक है, H2SO4 you can use, or otherwise what we can use, we use SO3 plus H2SO4. ओके, याचा ऍडिशन केलं तर प्रॉडक्ट काय होतं, H2H2O7. इट इज कॉल्ड एज सल्फोनेटिंग मिक्सचर. काय म्हणायचं याला, सल्फोनेटिंग मिक्सचर. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड एज ओलम. ओलम इज H2H2O7. इज इट ओके? Sulfonating mixture or olam. Okay, it is also called as fuming sulfuric acid. ठीक आहे, आता इकडे जागा नाहीये, लक्षात घ्या. फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड, कारण की SO3 गॅस आहे, सल्फ्युरिक ऍसिड मध्ये ऍड केलं, फ्युम्स बाहेर येताना दिसतात. फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड. ठीक आहे, चलो नेक्स्ट वन इज फ्रेडल क्राफ्ट अल्कायलेशन. अल्किल ग्रुप. ओके, अल्किल ग्रुप म्हणजे R ग्रुप. सो इफ यू यूज दॅट ग्रुप CH3Cl. ओके, any alkyl halide. Okay, so alkyl halide, so alkyl group will be plus and Cl will be minus. जरा नीट बघा दोघातला डिफरन्स. ओके, सो क्लोरीनच वापरलाय, त्याच्यामुळे कॅटलिस्ट हाच घ्यायचा, AlCl3. ओके, सो CH3 जाणार, H बाहेर येणार. सो बेन्झिन रिंगला CH3 आणि बाहेर कोण पडलं, HCl. ओके, सो व्हेन CH3 वी यूज, प्रॉडक्टचं नाव काय आहे, टॉलिन.
ओके, CH3 च्या ऐवजी कोणताही ग्रुप आला तर काय म्हणायचं, अल्किल बेन्झिन, मिथिल बेन्झिन, इथिल बेन्झिन, प्रोपिल बेन्झिन काहीतरी तयार होणार. लक्षात आलं? सो व्हॉट इज रिएजंट? इट इज CH3Cl in AlCl3. ओके, परत एकदा AlCl3 कसं घ्यायचं, अनहायड्रस ड्राय AlCl3. Is it okay? So this is our Friedel-Crafts alkylation. In case of Friedel-Crafts acylation, the reagent is CH3C double bond O Cl. याला आपण काय म्हणतो, असिल हलाइड. ओके, सो वी कॅन यूज क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड. ओके, परत एकदा क्लोरीन आला की रिएजंट कॅटलिस्ट काय लिहायचा, AlCl3. सो हियर वी हॅव कार्बन प्लस क्लोरीन मायनस. बरोबर, सो हा प्लस वाला इकडे जाणार, यातला HCl कडे. सो व्हॉट इज द प्रॉडक्ट? द प्रॉडक्ट इज बेन्झिन रिंग हॅव्हिंग, बघा काय लागणार आहे, C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, आणि त्याला काय लागणार, CH3, आणि हा Cl आणि H बाहेर गेला, HCl. ओके, so what is reagent for Friedel-Crafts acylation? It is acyl halide CH3COCl in AlCl3. Product name is acetophenone. Okay, so these are the 5 major reactions we are going to see under electrophilic substitution reaction. So तुम्हाला नावं कळाली आहेत सगळी. क्लोरीन हॅलोजनेशन, हॅलोजनेशन म्हणजे कुठलं, क्लोरिनेशन, देन नायट्रेशन, सल्फोनेशन, Friedel-Crafts alkylation, Friedel-Crafts acylation. Okay, so now which electrophiles we have used over here? So in case of first halogenation, the electrophile is Cl plus. Okay, halogenation चा reagent कोण, electrophile कोण आहे, Cl plus. Here the electrophile is NO2 plus. Okay, in case of sulfonation, electrophile is SO3 gas. ओके, याच्यातनं H2O बाहेर पडते आणि SO3 गॅस इथे अटॅक करतो आणि मग नंतर H कुठला आपला ऍसिड मधला H त्याला परत लागतो. ठीक आहे, सो न्यूट्रल आपण इलेक्ट्रोफाईल वापरतो, इट इज लेविस ऍसिड SO3 गॅस. इन केस ऑफ दिस इलेक्ट्रोफाईल इज CH3 प्लस, and in last case electrophile is CH3C double bond O plus. ओके, पहिल्याला आपण काय म्हणतो, क्लोरोनियम, क्लोरोनियम आयन, याला म्हणायचं नायट्रोनियम आयन. दिस इज सल्फर ट्राय ऑक्साइड. दिस इज कॉल्ड एज अल्किल ग्रुप. इट कॅन बी एनिथिंग, म्हणजे आता हा मिथिल आहे, काही पण असेल, अँड दिस वन इज असाइल ग्रुप. ओके, सो दीज आर 5 इलेक्ट्रोफाईल दॅट वी आर गोइंग टू युटिलाइज ओव्हर हियर. कळालं? आता फायनली एक स्क्रीनशॉट काढा, म्हणजे सगळ्या रिएक्शन तुमच्याकडे येतील. आता यातली कोणती तरी आपण एकच रिएक्शन डिटेल मध्ये बघायची. कशासाठी? मेकॅनिझम, नक्की पहिली स्टेप काय, दुसरी स्टेप काय ते बघूया. ठीक आहे, चलो. सो लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट रिएक्शन, हॅलोजनेशन. Or rather we are going to see only one halogenation for understanding mechanism. Consist of 3 parts. कोणते 3 पार्ट आहेत? फर्स्ट वन इज जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल, second one is attack of electrophile on benzene ring, and third one is rearomatization. ठीक आहे, आता जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल म्हणजे तो Cl2, AlCl3, HNO3, H2SO4 त्या वाल्यांचं काम आहे. म्हणजे आपण इथे लिहिले होते ना मगाशी. सो इट इज नॉट रिलेटेड टू सबस्ट्रेट. बरोबर ना, आपण इलेक्ट्रोफाईल तयार करताना बेन्झिन रिंगचा काही विषय नाही. त्यामुळे ऍक्च्युअली रिएक्शन 2च स्टेप आहेत. कळतंय ना, कारण की सबस्ट्रेट पासून स्टार्ट केलं तर 2च स्टेप आहेत, पण हे झाल्याशिवाय पुढे जाणार नाही. ठीक आहे, so generation of electrophile, here there is role of catalyst. Okay, catalyst चं काम काय आहे? Catalyst is useful for generation of electrophile. बघा example, when I write Cl2 in AlCl3, what this AlCl3 does? We have Cl single bond Cl plus AlCl3. ओके, AlCl3 काय करतो? एका क्लोरीनला स्वतःकडे घेतो. ओके, one of this chlorine along with electron will go to अल्युमिनियम. वाय? बिकॉज अल्युमिनियम इज लेविस ऍसिड, इनकम्प्लीट ऑक्टेट. सो तो एका क्लोरीनला घेणार, जाताना क्लोरीन इलेक्ट्रॉन पण घेऊन जातो, तेव्हा मागच्या क्लोरीन कडे कोणता चार्ज येतो? प्लस, प्लस AlCl4 मायनस. कळतंय? सो दिस इज जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. सो कोणता पण तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता. बघा अजून एक एक्झाम्पल, OHNO2 हा कोण आहे आपला? नायट्रिक ऍसिड.
आणि त्याच्यामध्ये आपण ऍड काय करतोय H2SO4 बरोबर ना. रिएजंट कोणता होता HNO3 इन H2SO4 बरोबर. सो ऍसिडची प्रॉपर्टी काय प्रोटोनेशन. तो आधी काय करणार प्रोटॉन देणार. सो प्रॉडक्ट काय होतं OH NO2 ह्याला एक H लागला ऑक्सिजन कडे प्लस सल्फ्युरिक ऍसिडने एक H ऑक्सिजनला दिला कळालं. आणि नंतर काय होणार हा बॉन्ड ब्रेक होणार. वाय बिकॉज ऑक्सिजनला काय प्लस आवडत नाही. तो म्हणणार मला इलेक्ट्रॉन दे निघून जातो. सो काय तयार झालं आपलं प्रॉडक्ट NO2 वरती चार्ज आला प्लस आणि वॉटर बाहेर पडलं कळालं. So in this way electrophile is generated. Okay. I hope now you can write reaction for remaining two. कारण की AlCl3 H2SO4 परत आहे. ठीक आहे ट्राय करा तुम्हाला जमेल. नाही जमलं तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा आपण जाऊयात पुढे. ठीक आहे चलो नाउ नेक्स्ट स्टेप अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाइल ऑन बेन्झीन रिंग. दिस इज स्लो स्टेप और यू कैन से RDS. ओके अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाइल ऑन बेन्झीन रिंग. आता आपण इलेक्ट्रोफाइल म्हणून E प्लसच धरूयात. ठीक आहे सो Cl प्लस NO2 प्लस E प्लस. ठीक आहे सो बेन्झीन रिंग इज हॅव्हिंग 6 हायड्रोजन 1 2 3 4 5 6 त्यातला आपण एकच पकडूया H. ठीक आहे दिस H इज हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज. आणि आता इलेक्ट्रोफाइल आता लिहिलंय काय अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाइल. नीट बघा अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाइल म्हणजे इलेक्ट्रोफाइल अटॅक करणार आहे. पण एरो कसा काढायचा रिंग कडून इलेक्ट्रोफाइल कडे. Why? Because electrons will transfer from ring to electrophile. Ring is electron rich, electrophile is electron deficient. कळाले? And now we'll focus on these two bonds, 1 and 2. ठीक आहे ऍक्च्युअली कुठल्या पण एका बॉन्ड पाशी रिएक्शन केली तर चालेल बिकॉज बेन्झीन इज रेग्युलर प्लेनर स्ट्रक्चर. ठीक आहे सो व्हॉट विल हॅपन इफ दिस इलेक्ट्रोफाइल गोज टू कार्बन नंबर 1. सो काय झालं बघा हा जो डबल बॉन्ड आहे तो ब्रेक झाला. हा बॉन्ड ब्रेक झाला आणि तो इलेक्ट्रोफाइल बरोबर लागला म्हणजे आपला H इथे आणि इलेक्ट्रोफाइल बरोबर अजून एक बॉन्ड लागला बरोबर. सो 1 आणि E मध्ये बॉन्ड झाला 2 चा एक बॉन्ड कमी झाला. 2 कडे पण एक हायड्रोजन आहे आपण इथं पण लिहून ठेवू पण त्याचा एक बॉन्ड कमी झाला त्याच्याकडे चार्ज काय आलं प्लस कळालं. So because of this step what happens it is now becoming non-aromatic or it is not aromatic now बरोबर कॉन्जुगेशन गेलंय. आता aromatic स्ट्रक्चर राहिलं नाही त्यामुळे काय झालंय ही जी स्टेप आहे इट इज स्लो कारण की स्टेबल पासून आपण अनस्टेबल ला गेलोय कळालं. दिस इज कॉल्ड ॲज अरेनियम कॅटायन. ओके इट इज ऑलवेज अनस्टेबल. ठीक आहे अर्थात स्टॅबिलिटीसाठी हे 2 पाय बॉन्ड आहेत ते काय करतात कॉन्जुगेशन मध्ये त्याला स्टेबल करतात. दॅट्स वाय हा तयार होतो याला प्रूव्ह आहे कळते. बट अगेन इट इज नॉट दॅट मच स्टेबल लाईक दिस दॅट्स वाय दिस रिएक्शन इज स्लो. ओके अँड दिस इज अवर RDS. नेक्स्ट स्टेप रिअरोमॅटायझेशन. दिस इज ऑब्विसली फास्ट. वाय बिकॉज अरोमॅटिक नेचर मिळणार आहे त्यामुळे अनस्टेबलचा स्टेबल होणार. सो व्हॉट वी हॅव अरेनियम कॅटायन H आणि E. इथं आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि इकडे आहे हायड्रोजन. सो व्हॉट हॅपन्स हा E म्हणतो आता मी काय जागा सोडत नाही आणि ह्याला तर डबल बॉन्ड पाहिजे मग H काय करतो स्वतःचे इलेक्ट्रॉन देऊन डबल बॉन्ड करतो बरोबर. आणि काय झालं इथं E लागला आपला हा या H ला काय हात लागला नाही पण याला इलेक्ट्रॉन मिळाले प्लसचा न्यूट्रल झाला आणि बाहेर कोण पडलं H प्लस. सो दिस स्टेप इज फास्ट. लक्षात आलं. सो दीज आर 3 steps given by electrophilic substitution reactions in case of aromatic compound. ठीक आहे सो याचा ग्राफ कसा काढणार बघा. ग्राफ मध्ये या 2च वापरायच्या कारण की आपण सबस्टेट घेणार आहोत. सो फर्स्ट स्टेप इज स्लो सो इट विल गिव्ह अ बिगर पीक अँड सेकंड स्टेप इज फास्ट बरोबर. आपला इथं हा काय तयार झालाय अरेनियम आयन बरोबर. सो विल गेट अरेनियम आयन ॲज वन ऑफ द intermediate in between. कळालं. 2 transition state. First step is slow, second step is fast. Okay. चलो so take a screenshot. This is about mechanism of electrophilic substitution. चला आता आपण पुढे जाऊया. आता आपण आधी काय बघितलं मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आणि एक्झाम्पल्स काय काय रिएक्शन पॉसिबल आहे. आता पुढे जाऊया. जर का बेन्झीन रिंग वरती ऑलरेडी एखादा ग्रुप असेल तर काय करायचं. Okay, this concept is called as directive influence.
ठीक आहे. सो डायरेक्टिव्ह इन्फ्लुएन्स म्हणजे काय, बेन्झीन रिंगला कोणता तरी ग्रुप आहे आणि तो ग्रुप लाईक OH आहे, NH2 आहे, NO2 आहे, SH आहे, काहीतरी आहे. तर त्या ग्रुपमुळं आपलं जे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आहे त्याच्यावरती काय हार्म होणार आहे. आयदर द रिएक्शन विल बी फास्टर ऑर स्लोअर. बरोबर, नंतर काय होणार दुसरं, रिएक्शन एक तर फास्ट होईल नाही तर स्लो होईल. आणि दुसरं म्हणजे या ग्रुपच्या म्हणजे या ग्रुप पासून आपला इलेक्ट्रोफाईल कोणत्या पोझिशनला जाणार आहे. बघा, सपोज दिस इज अवर ग्रुप आणि आता इलेक्ट्रोफाईल समजा या दोन पोझिशनला लागला, हे सेम आहेत ना दोन्ही पोझिशन. इफ द इलेक्ट्रोफाईल इज अटॅच टू, आय विल गिव्ह नंबर्स 1 2 3 4 5 6. इफ द इलेक्ट्रोफाईल गोज टू 2 or 6, इट इज कॉल्ड एज ऑर्थो. बरोबर. इफ इलेक्ट्रोफाईल goes to 3 or 5, it is called as meta. And if electrophile goes to 4, it is called as para. Okay, so either you will get ortho substitution, meta substitution or para substitution. तर काय मिळणार, फास्ट मिळणार का स्लो मिळणार, हे कोण ठरवतो, तर आलेला ग्रुप. ठीक आहे. आता जो काही ग्रुप असेल त्याच्याकडे इफेक्ट असतात. कोणते इफेक्ट असतात, एदर प्लस आर, मायनस आर, प्लस आय नाही तर मायनस आय. ठीक आहे. आता आपण ऑलरेडी रेझोनन्स इफेक्ट मध्ये हे पॉइंट स्टडी केलेत. मी तुम्हाला रेझोनन्स इफेक्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. कशासाठी बघायचंय तर मी त्याच्यामध्ये हा डायरेक्टिव्ह इन्फ्लुएन्स पॉइंट डिटेलमध्ये एक्सप्लेन केलाय. आता तेवढं सगळं सांगणार नाही, तर व्हिडिओ आपला 4 तासाचा होईल. ठीक आहे. तर तो पॉइंट तुम्ही नीट बघा. आपण डायरेक्टली पुढच्या कन्सेप्ट कडे जम्प करूयात की प्लस आर आल्यावर काय होतं, मायनस आर आलं तर काय होतं. ठीक आहे. सो बघा, सो इफ यू हॅव अ ग्रुप containing plus R effect, we'll directly take example NH2. नायट्रोजन कडे लोन पेअर असते प्लस आर इफेक्ट. when we have plus R effect, okay, then what happens, we'll get negative charge at ortho or para position. okay, resonating structure काढले की ऑर्थो पॅराला कोणता चार्ज मिळतो आपल्याला, निगेटिव्ह चार्ज. ओके. and instead of plus R, if you have minus R group, ओके, फॉर एक्झाम्पल NO2 मायनस आर ग्रुप असेल तर काय होणार आहे, ऑर्थो पॅराला जातो प्लस चार्ज. कळलं. सो आयदर यू विल हॅव प्लस आर इफेक्ट ऑर मायनस आर इफेक्ट. प्लस आर इफेक्ट आला तर ऑर्थो पॅराला जाणारे निगेटिव्ह चार्ज, मायनस आर आला तर ऑर्थो पॅराला जाणारे पॉझिटिव्ह. ओके. आता प्लस आर बरोबर कोण घ्यायचा, प्लस आय ऑल्सो. ओके. आणि मायनस आर बरोबर मायनस आय. ओके. सो त्याचे एक्झाम्पल्स वगैरे भरपूर आपण त्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलंय, तुम्ही व्हिडिओ बघा, भरपूर एक्झाम्पल्स मिळतील. आपण डायरेक्टली पुढे जाऊया. आता आपली रिएक्शन कोणती आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. सो व्हॉट वी आर गोइंग टू डू, आपल्या रिंग वरती ज्याच्याकडे काहीतरी ग्रुप आहे आणि हा ग्रुप आता इलेक्ट्रोफाईल वरती अटॅक करणार आहे. बरोबर आहे. तर पहिली गोष्ट, हा जर का ग्रुप मायनस आर असेल, मायनस आर म्हणजे काय करण्यात येतो, बेन्झीन रिंगचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढणार. If this group is having minus R effect, it will withdraw electron from benzene ring. That's why positive charge आला ना. मग याचा अटॅक सोपं होणार का अवघड होणार, रिंग समजा इलेक्ट्रॉन रिचच राहिली नाही. बघा, मायनस आर इफेक्ट आल्यामुळे काय झालं, रिंग विल बिकम इलेक्ट्रॉन डेफिशियंट. इलेक्ट्रॉन डेफिशियंट रिंग आहे म्हणजे स्वतःकडेच इलेक्ट्रॉन नाहीयेत, लोकाला काय देणार. बरोबर आहे. सो इलेक्ट्रॉन डेफिशियंट रिंग विल गिव्ह रिएक्शन स्लो. बरोबर. or these groups which are having minus R effect, they are called as deactivating groups. They are called as deactivating group. का, कारण की रिएक्शनचा स्पीड कमी करताय. कळलं. नेक्स्ट वन. आता तरी सुद्धा आपण अटॅक केलाच तर पॉइंट काय बघा, आपल्या या मायनस आर मध्ये बेन्झीन रिंगच्या ऑर्थो पॅराला आहे पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर, इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता इलेक्ट्रोफाईल कुठं जाईल रे, जिथं प्लस आहे तिथं जाईल का जिथं प्लस नाही तिथं जाईल, प्लस प्लस रिपल्शन. सो इट विल अवॉइड दिस पोझिशन. सो वेर इज पोझिशन ऑफ इलेक्ट्रोफाईल, इलेक्ट्रोफाईल विल गो टू दिस पोझिशन ज्या एम्प्टी आहेत, 1 वरती नाही. हा, कुठं जाणार आहे, त्याच्या मेटा पोझिशनला. ओके, आर यू गेटिंग. सो वेन एव्हर वी हॅव मायनस आर इफेक्ट, वी गेट अ डिएक्टिवेटिंग ग्रुप अँड इट इज मेटा डायरेक्टिंग. ओके. चला नेक्स्ट बघा. नाव इफ आय हॅव दिस ग्रुप विच इज प्लस आर इफेक्ट, म्हणजे हा इलेक्ट्रॉन देतोय, कळते, दिस ग्रुप इज गिव्हिंग इलेक्ट्रॉन. मग हे डोनेशन अजून इझी झालं.
ओके, दॅट्स वाय. म्हणजे बघा यांनी इलेक्ट्रॉन याला दिले त्यामुळे रिंग इलेक्ट्रॉन रिच झाली, इलेक्ट्रोफिलिक अटॅक अजून सोपा झाला. सो रिंग बिकम्स इलेक्ट्रॉन रिच अँड द रिएक्शन विल बिकम फास्टर. फास्टर आहे म्हणजे आपण त्याला काय म्हणणार, ऍक्टिव्हेटिंग ग्रुप. बरोबर. सो इथं जर का ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आला तर आपल्याकडे ऑर्थोपॅराला मायनस चार्ज जातोय. आता इलेक्ट्रोफाईल जाणार कुठे, प्लस मायनस अट्रॅक्शन. आता काही कारण असं नाही मेटाला कडमडायला जाईल का, नाही. आता E प्लस मायनस अट्रॅक्शन. सो नाउ इलेक्ट्रोफाईल विल गो टू आयदर ऑर्थो और पॅरा पोझिशन. सो व्हॉट वी कॉल इट एज ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. एक्झाम्पल बघूया म्हणजे क्लिअर होईल. So suppose if you have the molecule nitrobenzene, ओके, आणि आपण दुसरा घेऊयात ऍनिलीन. ठीक आहे, म्हणजे दोघांमध्ये नायट्रोजनच आहे पण एक नायट्रोजन प्लस आर वाला आहे मायनस आर वाला आहे. ठीक आहे, दोघांमध्ये आपण रिएक्शन केली कोणती करूयात आपण, हॅलोजनेशन. ओके, ब्रोमिनेशन. Okay, bromination in presence of FeBr3. Any catalyst we can use. So in case of nitro it is minus R effect. So first of all this reaction will be slower. NH2 will have plus R effect. This reaction will be faster. Next one, NO2 वरती product कुठं जाणार आहे, मेटाला. So bromine will attach to meta position. Okay, and in this case bromine will attach to ortho and para position. बरोबर. So either it will go to para or it will go to ortho. ओके, आणि ऑर्थो पॅरा मध्ये पॅरा मेजर असतो. ठीक आहे. सो यू अंडरस्टँड डायरेक्टिव्ह इन्फ्लुएन्स. ठीक आहे, आता जे एक्झाम्पल घेतले हे फक्त एक्झाम्पल म्हणून लक्षात घ्या, बिकॉज ऍनिलीनची केमिस्ट्री थोडीशी वेगळी आहे. ओके, थोडं तुम्हाला वेगळे प्रॉडक्ट मिळणार, म्हणजे प्रॉडक्ट ऑर्थोपॅराच मिळणार, फक्त रिएजंट थोडासा चेंज होतो. ठीक आहे, बट दिस इज अबाउट कन्सेप्ट ऍक्टिव्हेटिंग अँड डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप. कळालंय सगळ्यांना. एक स्क्रीनशॉट काढा आणि आता आपण सगळ्यात महत्वाचा पॉईंट करणार आहोत, अँड दॅट इज नथिंग बट एक्झाम्पल्स. ओके, एकदा रिपीट करूयात आपण काय काय बघितलंय. फर्स्ट थिंग, ॲरोमॅटिक कंपाऊंड गिव्स ओनली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. इलेक्ट्रोफिलिक वर्ड पण महत्वाचं आहे, सबस्टिट्यूशन. न्यूक्लिओफिलिक पण नाही, ऍडिशन पण नाही. कळलं. नेक्स्ट वन, मेकॅनिझम, टाइप्स ऑफ रिएक्शन. देर आर 5 रिएक्शन्स: हॅलोजनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन, फ्रेडल-क्राफ्ट अल्कायलेशन, फ्रेडल-क्राफ्ट असायलेशन. आय होप यू हॅव अंडरस्टूड दोज प्रोडक्ट्स. ठीक आहे. नेक्स्ट काय बघितलं रे आपण, मेकॅनिझम. 3 पॉइंट्स, 3 स्टेप. जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल जनरेशन करायचं काम कॅटलिस्ट आहे. नेक्स्ट, अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल ऑन बेन्झीन रिंग. आणि आता हा अटॅक ऑर्थो होणार का पॅरा होणार हा ग्रुप सांगणार. अँड थर्ड पॉइंट, रिअरोमॅटायझेशन, फास्ट स्टेप. सो अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल झालं की बेन्झीन रिंग वरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, दॅट इज द स्लो स्टेप, अँड दॅट इज नथिंग बट अवर इंटरमिजिएट. ठीक आहे. अँड नेक्स्ट वन, डायरेक्टिव्ह इन्फ्लुएन्स. डायरेक्टिव्ह इन्फ्लुएन्स मीन्स व्हॉट, इफ बेन्झीन रिंग ऑलरेडी कन्सिस्ट ऑफ एनी ग्रुप, नाउ वेअर द इलेक्ट्रोफाईल विल गो, इलेक्ट्रोफाईल जाणार कुठे, त्याची डायरेक्शन काय, तर ते सांगणारे हा ग्रुप म्हणणार तू ऑर्थोला जा, तू मेटाला जा, तू पॅराला जा. कळाले. सो तो ग्रुप ठरवतो की इलेक्ट्रोफाईलनी कुठं जायचं, दॅट इज डायरेक्टिव्ह इन्फ्लुएन्स. सो इफ द ग्रुप इज हॅव्हिंग प्लस आर इफेक्ट, इट विल बी ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग. इफ द ग्रुप इज हॅव्हिंग मायनस आर इफेक्ट, इट विल बी मेटा डायरेक्टिंग. तर आपण एक्झाम्पल स्टार्ट करूया. सो एक्झाम्पल्स काय येतात, एकतर पहिली गोष्ट प्रेडिक्ट द प्रॉडक्ट, म्हणजे हे पीपी वाले. प्रेडिक्ट द प्रॉडक्ट म्हणजे काय, तर तुम्हाला रिएजंट दिलेलं असतं, नायट्रेशन, सल्फोनेशन, हॅलोजनेशन आणि आन्सर लिहायचं. तर ते एक्झाम्पल्स मी आता इथे डिस्कस करणार नाही, कारण की ते इझी आहेत, तुम्हाला येते. काय करायचंय, ग्रुप बघून ऑर्थोपॅरा का मेटा तेवढं लिहायचं. ठीक आहे. आपण थोडेसे वेगळे एक्झाम्पल घेऊयात, म्हणजे ज्याच्यामध्ये थोडं ट्रिकी एक्झाम्पल्स आहेत, तेवढे आपण इथे डिस्कस करू. नेक्स्ट एक्झाम्पल कोणतं येतं, येस प्रेडिक्ट द प्रॉडक्ट वाले येणार आहेत, पण 2 रिंग्स देणार. या 2 पैकी कुठं आपला प्रॉडक्ट जाणार ते बघायचं. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणतात, मेजरली पॉईंट येतं ऑर्डर, म्हणजे ऍक्टिव्हिटी ऑर्डर. तर ऍक्टिव्हेटिंग डिऍक्टिव्हेटिंग ग्रुपवरून आपल्याला सांगायचंय की हा रिंग फास्ट काम करेल, हे रिंग स्लो काम करेल. लक्षात येते. सो त्या टाइप मध्ये क्वेश्चन्स आहेत. सो लेट अस स्टार्ट विथ दिस क्वेश्चन, म्हणजे कुठं जाणार, फेवरेबल पोझिशन. ओके. सो आय हॅव दिस मॉलिक्यूल. व्हॉट इज द क्वेश्चन, आयडेंटिफाय फेवरेबल पोझिशन फॉर EAS. EAS म्हणजे काय, इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन. सो पोझिशन कोणत्या दिल्यात, A, B, C.
सो आपला स्टार्टिंग मटेरियल ग्रुप आपला इथे फंक्शनल ग्रुप, त्याच्यापासून बी कुठे आहे, पॅरा पोझिशनला आहे, ए कुठे आहे, आपण असं करूया डी पण घेऊयात, ठीक आहे. ए कुठे आहे, मेटा पोझिशनला आहे, सी सुद्धा मेटाला आहे, डी ऑर्थोला आहे, ठीक आहे. सो आउट ऑफ दिस 4 पोझिशन व्हेअर माय इलेक्ट्रोफाईल विल गो. कसं बघायचं, जो डायरेक्टली अटॅच्ड आहे, बेन्झीन रिंगला जो डायरेक्टली अटॅच आहे त्याच्याकडे चार्ज काय, इज इट पॉझिटिव्हली चार्ज, निगेटिव्हली चार्ज, इट इज हॅव्हिंग लोन पेअर ऑर इट इज नॉट हॅव्हिंग लोन पेअर, कळते. सो आपल्या नायट्रोजनकडे इथं 3 बॉन्ड आहेत, सो इट इज हॅव्हिंग लोन पेअर. सो whenever nitrogen is having lone pair it is activating group. activating group आला म्हणजे काय, हा ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग. ओके, व्हॉट डज इट मीन, इट विल नॉट गो टू मेटा, म्हणजे मेटा कुठे आपला ए आणि सी, दिस आन्सर्स आर रॉंग. सो कुठं कुठं जाणार आहे, इट विल गो आयदर ऍट डी ऑर बी, बरोबर ना. आयदर बी पशी जाईल नाही तर डी पशी जाईल. सो दीज आर द 2 करेक्ट आन्सर. आता नीट बघा, सिंपल कन्सेप्ट आहे. आयडेंटिफाय द फेवरेबल पोझिशन्स असं विचारलं तर आन्सर काय, बोथ बी अँड डी. बट सिंगल पोझिशन और इफ मेजर प्रोडक्ट इज आस्क्ड, राइट ओनली मेजर प्रोडक्ट, ओनली वन आन्सर यू वांट टू गिव, द आन्सर विल बी पॅरा इज ऑलवेज मेजर. सो आवर आन्सर इज पोझिशन बी. लक्षात आलं का. नीट बघा परत एकदा, इफ द क्वेश्चन इज वेअर विच पोझिशन्स आर ओके, द आन्सर इज ऑर्थो प्लस पॅरा, म्हणजे डी ला पण होईल बी ला पण होईल, पण मेजर विचारलं ओनली वन, देन गो फॉर पॅरा ओनली, ठीक आहे. चलो नेक्स्ट, सिमिलर दॅट काइंड ऑफ क्वेश्चन इज हियर. प्रेडिक्ट द प्रोडक्ट. इलेक्ट्रोफाईल कोण आहे, NO2, ठीक आहे. NO2 लावायचा आहे आयदर या रिंग मध्ये नाही तर या रिंग मध्ये. सो या रिंगला डायरेक्टली अटॅच कोण आहे, कार्बन, आणि इकडं कोण आहे, ऑक्सिजन. या कार्बन कडे चार्ज कोणता आहे, डेल्टा प्लस, बरोबर ना, कारण की इथं ऑक्सिजन आहे मायनस झाला, प्लस झाला म्हणजे हा कोणती रिंग झाली, डिऍक्टिव्हेटिंग, बरोबर, मायनस आर इफेक्ट आला. या ऑक्सिजन कडे लोन पेअर आहे, लोन पेअर म्हणजे काय झालं, हे ऍक्टिव्हेटिंग. ऍक्टिव्हेटिंग झालं म्हणजे काय झालं, ही रिंग इलेक्ट्रॉन रिच आहे, ही रिंग इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. सो हियर यू विल नॉट गेट अटॅक अँड हियर यू विल गेट अटॅक, कळलं. आणि आता परत एकदा एकच मेजर प्रोडक्ट विचारलं तर कोणतं लिहायचं, पॅरा इज मेजर, तर या ओ पासून पॅराला इथं NO2 लागणार. ओके, सो आन्सर विल बी, या बेन्झीन रिंगला काहीच नाही, C डबल बॉन्ड O O, आणि या रिंगच्या पॅरा पोझिशनला आपला NO2 जाणार. दिस इज द आन्सर. ओके, अँड येस अगेन 2 आन्सर्स असतील तर ऑर्थोला पण लावायचा, पण मेजर इज ऑलवेज पॅरा, ठीक आहे. आता आपले मेन क्वेश्चन ऑर्डर वरती जाऊया, ऑर्डर ऑफ रिएक्शन. सो ऑर्डर काय, इफ ऍक्टिव्हेटिंग ग्रुप, आय विल राईट समवेअर हियर, इफ ऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स आर देअर द रिएक्शन विल बी फास्टर, इफ deactivating groups are there the reaction will be slower. कळलं, त्याच्यावरून आपल्याला स्पीड सांगायचं, रेट सांगायचं. सो ऍक्टिव्हेटिंग डिऍक्टिव्हेटिंग, प्लस आर असेल तर ऍक्टिव्हेटिंग, मायनस आर असेल तर डिऍक्टिव्हेटिंग, ठीक आहे. चलो, सो OCH3, ऑक्सिजन इज हॅव्हिंग लोन पेअर, ऑक्सिजन इज हॅव्हिंग लोन पेअर, सो इट इज हॅव्हिंग प्लस आर इफेक्ट. हियर क्लोरीन इज हॅव्हिंग लोन पेअर, so it is also having plus R effect, but NO2 is having positive charge, so it is minus R. So if I give numbers here 1, 2, 3, 3 will be the slowest one, बरोबर. नेक्स्ट वन, हॅलोजन आणि ऑक्सिजन. हॅलोजन्स आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, म्हणजे काय, यांच्याकडे कोणता इफेक्ट आहे, दुसरा मायनस आहे. रादर दोघांकडेही मायनस आहे, पण हॅलोजनचा मायनस आहे काय असतो, जास्त असतो. So that's why chlorine group is also called as deactivating but orthopara. ते लोन पेअर मुळे ऑर्थोपॅरा, पण मायनस आहे मुळे डिऍक्टिव्हेटिंग, ठीक आहे. सो दॅट्स वाय दिस क्लोरीन विल गो टू नंबर 2, म्हणजे याचा स्पीड थोडासा कमी असेल, आणि OCH3 विल बी द फास्टर, 1 विल बी द फास्टेस्ट. कळलं. चलो नेक्स्ट वन, दिस इज CH3 हॅव्हिंग प्लस I इफेक्ट अँड हायपर कॉन्जुगेशन, बरोबर ना. CH3 कडे कोणता इफेक्ट असतो, हायपर कॉन्जुगेशन. So it is making the ring electron rich. So it is activating group. This benzene have no group. कोणताच ग्रुप नाही, काहीच इफेक्ट नाही, पण डिऍक्टिव्हेटिंग सुद्धा नाही, हे लक्षात घ्या. Then OCH3 is having lone pair, so it is having plus R. It is also activating. आणि आता या दोघांमध्ये जास्त ऍक्टिव्हेटिंग कोण झाला, रेझोनन्स. हायपर कॉन्जुगेशन पेक्षा जास्त स्पीड कोणाचा, रेझोनन्स. CF3 फ्लोरीन इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह.
That's why it will pull electron towards itself. It is deactivating group. Okay, so if I give numbers 1, 2, 3, 4. सगळ्यात स्लो रेट कोणाचा होणार आहे? 4 चा, बरोबर, डिऍक्टिव्हेटिंग. नंतर 2 का कोणताच नाही बाबा, म्हणजे डिऍक्टिव्हेटिंग तरी नाही म्हणून हा. आता ह्या दोघांमध्ये जास्त ऍक्टिव्हेटिंग हाय, म्हणजे तिसरा नंबर आला CH3 वाल्याचा, अँड लास्ट विल बी नंबर 3. कळलं? सो हाऊ टू अनालाइज प्लस आर मायनस आर इफेक्ट. इंडक्टिव्ह आला तरी सुद्धा तुम्ही काय करायचंय, हायपर कॉन्जुगेशन मिळते का नाही ते चेक करायचं. चलो नेक्स्ट वन. नाउ इन दिस केस वी हैव डिफरेंट ग्रुप्स आयदर ऑन बेन्झीन रिंग और नेक्स्ट टू बेन्झीन रिंग. ठीक आहे. सो डायरेक्टली बेन्झीन रिंगला अटॅच कोण येते बघायचं. सो इथं ऑक्सिजन आहे पण तो रिंगला आहे का? नाहीये. सो फक्त 2 कार्बन आहेत. कळलं? सो दिस ऑक्सिजनच्या लोन पेअरचा उपयोग नाही. बट येस, हिअर ऑक्सिजन लोन पेअर इज हेल्पफुल. बरोबर आहे. सो दिस इज ऍक्टिव्हेटिंग. ओके. नेक्स्ट वन. इथं पण आहे, सेम ग्रुप आहे, प्लस ह्या कार्बनला ऑक्सिजन आहे. सो हा डबल ऍक्टिव्हेटिंग झाला. सो इट इज मोर ऍक्टिव्हेटिंग. इथल्या OH चा युजच नाही. हा ऍक्टिव्हेटिंग आहे. हा 2 ऑक्सिजन दोन्ही कॉन्जुगेशन मध्ये भरपूर ऍक्टिव्हेटिंग. आता इथं काय झालं, एक तर OH नाहीच आहे आणि दुसरा ग्रुप कोणता आहे, C डबल बॉन्ड O प्लस चार्ज, बरोबर ना, प्लस डेल्टा. सो इट इज डिऍक्टिव्हेटिंग. बरोबर. सो नाउ आय थिंक यू कॅन गिव्ह आन्सर 1, 2, 3, 4. सो सगळ्यात फास्ट कोण जाणार आहे, सगळ्यात जास्त ऍक्टिव्हेटिंग कोणता, नंबर 3. 3 नंतर नंबर कोणता जाणार, 2. 2 नंतर कोणता होणार आहे, हा डिऍक्टिव्हेटिंग आहे, इथं काहीच इफेक्ट नाही. सो 1 आणि लास्टला जाणार 4. इज इट ओके? सो आय हॅव ट्राईड टू गिव्ह मॅक्सिमम काइंड्स ऑफ एक्झाम्पल्स इन केस ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन और एरोमॅटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. सो एकदा तुम्ही तुमचे पण कडे जे काय MCQs वगैरे असेल ते सॉल्व्ह करा आणि काही डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. ठीक आहे. चला आता आपण थांबूया. प्लीज ह्या पॉइंटच्या नोट्स नीट काढा, कारण की परत एकदा सांगते की हे जे सगळे पॉइंट आहेत हे पूर्ण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या सगळ्या फंक्शनल ग्रुपच्या टॉपिक मध्ये तेच 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 परत बघणार आहे. सो एकदा बघितलं की हे 10 वेळा झाल्यासारखे. प्रत्येक टॉपिक मध्ये हाच पॉइंट येणार. नायट्रोबेन्झिनला हेच पॉइंट बघायचे, ॲनिलीन असेल तरी तेच, नंतर कोण ॲनिसोल असेल तरी त्याच रिएक्शन मध्ये बदल होणार नाही त्या फर्स्ट 5 रिएक्शन. ठीक आहे. तर ऑर्थोपॅरा कोण, मेटा कोण हे डोक्यात ठेवलं की काम झालं. ठीक आहे. चलो, सो विल स्टॉप हिअर. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. आणि तुमच्या फ्रेंड्सला पण हे व्हिडिओज पाठवा, म्हणजे ज्यांना कोणालाही